कीर्तनाला बसलेल्या मंडळींनी कृपा करून माझी विनंती, लाजत जाऊ नका भजनाला. रोज हरिपाठ घ्यायला काय अडचण नाही तुम्हाला. मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरगं लाजतं का टोपी घालायला, मशिदीत नमाज पठण करायला? कधी लाजत नाही. बौद्ध धर्मीय कधी त्रिकाल संध्या करायला लाजतात, गौतम बुद्धांचं नाव घ्यायला लाजतात. छोटंसं पोरगं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजतं का कधी? ख्रिश्चन गिरजाघराकडे जाताना कधी लाजतो का? तुम्ही मी पहा ना, आपल्याला कीर्तनात बसायची लाज आहे का? का वाटते? का धोतर नेसणाऱ्या माणसाची चेष्टा आपल्याला करावी वाटते? का गंध लावलेल्या लोकांना आपल्याला मूर्ख म्हणावं वाटतं? अडाणी हे लोक, काही किंमत नाही या ग्रंथांना. अरे याची किंमत या देशातल्या नागरिकांना कधी कळेल? आम्ही या राष्ट्रात दुबईत पहिल्यांदा कीर्तन केलं, यात नवल नाही. ज्या लोकांनी आपल्यावर शेकडो वर्ष राज्य केलं, त्या इंग्लंडमध्ये सुद्धा आम्हाला कीर्तन करायला जायची आता संधी आहे. तुम्ही सगळ्यांनी सीएम साहेबांचा व्हिडिओ शुभेच्छांचा ऐकला असेल. अरे पाश्चिमात्य इंग्लंडमध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या संप्रदायाची महती कळते. आणि इथं कीर्तनात बसलेल्या बाया अजूनही वैभवलक्ष्मीच्या पोथ्या वाचत असतील तर किती मोठा अपमान आहे हा. पोथी वाचून कोणी श्रीमंत होत नाही. तुमच्या गावात एखादी बाई असेल तर सांगा मला, मी माझ्या गावात पोतळा बांधतो त्या बाईचा. पोथी वाचून कुठं नशीब बदलतं का? पोथी वाचून नशीब बदलायचं स्वप्न पाहू नका. ज्ञानेश्वरी वाचून अंतःकरणाची अवस्था बदलायचं स्वप्न पहा. तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, या मुलाबाळांच्या आयुष्याचं सोनं होईल. ज्ञानोबारायसारखा महात्मा महाराष्ट्रात अवताराला आला, निवृत्तीनाथ तुम्हाला शेजारी आले, आणि त्या महात्म्यांनी इतकं सगळं दान आपल्या पदरात घातलं. आपण त्यांच्या दिशेनं चला. आय हिंदू, काय म्हणतात महाराज बघा, आय हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. ख्रिश्चन ये गिरजा घर बडे, लहर की बरखामध्ये म्हटलंय महाराजांनी, ऐका. ख्रिश्चन ये गिरजा घर बडे, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय कर के खड़े. पर हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. है संत दुनिया में जगे तब ही तो रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है, पर संत ही का पुण्य है, जो आज तक जगना ढला. ही साधू संतांची किमया आहे की अजून जग चाललेलं आहे. ज्या दिवशी तुमची कीर्तनावरची श्रद्धा निघेल, ज्ञानोबा तुकोबारायांची श्रद्धा निघेल, त्या दिवशी तुमच्या गावात काय होईल एवढं ऐका आणि घरी जायची तयारी करा. काय होईल ऐका. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. इथं घडेल हे बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. सख्खा भाऊ सख्खी बहीण, ज्ञानोबा तुकोबारांवरची श्रद्धा तुमची निघाली, हे घडणार. नाथ महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या भरतार मागेन, 6 वर्षाची कन्या गर्भी न राहील. ऐकाया कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी,
भरतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी ऐसा हा शकून दादा शकून दादा शकून दादा शकून दादा शकून दादा ऐका निर्धारी हे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून सांगावया आले माई माझे नाव. दारोदार फिरतायत तुमच्या हा उपदेश करायला साधू संत. काहीच अपेक्षा नाही. अपेक्षा एवढीच आहे माफक तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही गाथा वाचा, तेवढे 2 ग्रंथ वाचले तरी जगन्यंता तुमच्याकडे नजर ठेवेल नाही हो. हे परमार्थ करणारे लोक दिंडोरी तालुक्यातले जेव्हा मृत्यूच्या घटनेला सामोर जाल त्यावेळेला पांडुरंगाचं दार खुलं होईल आणि त्यावेळेला सांगितलं जाईल, निवृत्तीनाथ निरोप सांगतील नाशिक जिल्ह्याचा, देवा येऊ द्या चरणाजवळ. हे उपासना करणारी शांताराम बाबा आहे, येऊ द्या येऊ द्या. संदीपरावांचे वडील आहे, गणेशरावांचे वडील, येऊ द्या त्यांना, तुमच्या चरणाजवळ जागा द्या. असं आपल्याकरता कधीतरी म्हटलं पाहिजे, अशी म्हणावं अशी अपेक्षा असेल तर त्याचं नाम गा. कारण नाम घातल्याशिवाय तोही करत नाही. याने घ्यावे नाम तिसी करणे याचे काम. आपलं एवढंच काम परमेश्वरानं करावं अशी अपेक्षा असेल तर एवढं करा.